निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आणि त्यालाच साथ देत जे आहे ते शिवसेना शिंदे गट देखील जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादीमध्ये निवडणुकीत सामील झाल्याचं पाहायला मिळते. एकंदरीत काय रणनीती असणार आहे, काय सांगा? या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा आणि त्याचबरोबर पवारसाहेबांचा तुतारी हे एकत्र आलेलं आहे आणि त्याच्यासोबत काही मतदारसंघामध्ये, काही तालुक्यांमध्ये काँग्रेस आणि मशालसुद्धा आमच्यासोबत आलेली आहे आणि त्या पद्धतीनं ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निश्चितपणे चांगलं यश मिळेल असं आम्हाला सध्या दिसतं. कशा पद्धतीने जागा वाटपाचं सूत्र ठरलंय, काय 6 जागा आहेत ते कशा पद्धतीने? नाही, त्याच्यामध्ये काय आहे की ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची ताकद आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी समीकरण ठेवण्यात आलेलं आहे आणि मुळातच असं आहे की जिथं तुतारीचे आमदार आहेत त्यांना तिथं सरसकट घड्याळ जरी घेतलं तरी त्याला त्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांनी तुतारीवर पण लढू शकतात किंवा घड्याळावर लढू शकतात अशा पद्धतीनं आहे किंवा कॉम्बिनेशन करून लढू शकतात. वर जिल्हा परिषदला घड्याळ असेल तर खाली तुतारी पंचायत समिती असं करू शकतात किंवा वर घड्याळ जर तुतारीचं जर जिल्हा परिषदेचं असेल तर खाली घड्याळ असू शकतं पंचायत समितीला, असंही ते समीकरण आहे किंवा सगळेच्या सगळे घड्याळावर सगळे तुतारीवर असंही ते असू शकतं. त्याच्यामध्ये एका दुसऱ्या तालुक्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याच्यामध्ये त्याप्रमाणे स्थानिक नेत्यांना निर्णय घ्यायचे अधिकार दिले. तुम्ही स्वतः कुरुल गटाची लढत असणार कारण भाजपचं समोर आव्हान असणार आहे संपूर्ण मोहोळ तालुक्यात आणि दुसरीकडे कुठेतरी नरखेडमधून आपलेच भाऊ भरतात, मात्र ते शिवसेनेकडून भरतात. हो, त्याच्यामध्ये आमच्या इथं मोहोळ तालुक्यामध्ये शिवसेनेच्या बरोबरची आमची आघाडी आहे आणि त्यांना त्या ठिकाणी 2 जागा शिवसेनेला द्यायचं ठरलेलं होतं. मग त्यामध्ये कुरुलची जागा त्यांची मागणी होती, मग कुरुलच्या जागेवर राष्ट्रवादीला ती जागा घेतली. त्यामुळे मला स्वतःची जागा त्यांना देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी नरखेडमधून आहे. अर्थात तो माझा भाऊच त्या ठिकाणी उभारतोय आणि खाली पंचायत समितीचे दोन्ही त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळावर त्या ठिकाणी आम्ही लढतोय आणि ही लढत जी आहे ही लढत कोणी कुठल्या पक्षावर लढत असलं तरी ह्या तालुक्यामधली लढत अनगरकर पाटील विरुद्ध संपूर्ण मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता अशीच ती लढत असणार आहे. आमदार राजाभाऊ खरे आमच्यासोबत आहेत. आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष चंद्रराज चौरे असतील किंवा आमचे प्रांतिकचे शिवसेनेचे अध्यक्ष ओबीसीचे रमेश बारसकर असतील, अनेक महत्त्वपूर्ण नेते त्या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आणि ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीला या तालुक्यामध्ये सर्व वेगवेगळे आंगरकरांच्या विरोधात पक्ष एकत्र आले त्या पद्धतीनं या ठिकाणी तसं चित्र पाहायला मिळेल. काही वेळेला काही जण तुम्हाला वेगळ्या चिन्हावर उभारलेले दिसतील, ते वेगळ्या चिन्हावर उभारलेले स्पॉन्सर्ड बाय अनगरच असतात. त्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. विरोधी मतामध्ये विभागणी करण्याच्या करता तसे उभे केले जातात कारण त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि भरपूर त्यांची दहशत आहे. परंतु तरीसुद्धा मोहोळ नगरपालिकेत आपण पाहिलं एवढे मतविभागणी करून सुद्धा नगराध्यक्ष हा आमच्या विचाराचा त्या ठिकाणी निवडून आला आणि आता उद्याच्या मोहोळ तालुक्याच्या या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 6 जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य हे आमच्या विचाराचे निवडून आलेले तुम्हाला दिसतील. दोन्ही राष्ट्रवादींना साथ द्यायचा निर्णय घेतलेला आहे, काय नेमकी भूमिका ठरली, कशा पद्धतीने लढत असणार? या तालुक्यामध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये पक्ष चिन्ह हे जरी वेगवेगळे असले, राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल, पण ही लढाई खऱ्या अर्थानं जी हुकुमशाही अनगरकरांच्या विरोधामध्ये लढाई असल्यामुळं आम्ही चिन्ह पक्ष न बघता अनगरकरांच्या विरोधामध्ये जे आहे त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहण्याची भूमिका विधानसभेला आम्ही घेतली. त्याच पद्धतीनं नगरपालिकेला देखील सर्वजण एकत्र येऊन अनगरकरांच्या विरोधामध्ये लढलो, पण आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी रमेश कदमचा वापर केला गेला, अनेक जणांचा या ठिकाणी काँग्रेस आयचा वापर केला गेला, मशालीचा वापर केला गेला, तरी देखील जनता एकसंघ राहून त्यांचा नगरपालिकेला पराजय झाला. आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील त्याच पद्धतीनं ते रणनीती आखत आहेत, पण त्यांना त्यामध्ये यश येणार नाही. इथं घड्याळ आणि धनुष्यबाण व सर्व मित्रपक्ष या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 100% येणार, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. ओके.